मी म्हणणार नाही, पण साहेबांच्या वयाला मर्यादा आहे, त्यांच्या प्रकृतीला मर्यादा आहे. पुढच्या कालखंडामध्ये ते आपल्याला किती मदत करू शकतात आणि दादा किती मदत करू शकतात एवढीच फक्त तुलना करा. माणसाची एक कार्यक्षमता असते. आता काम करणारा कोण आहे आणि पवार साहेबांच्या नंतर या जिल्ह्याला दुसरा नेता कोण आहे तेवढं तरी मला सांगा ना. आज आम्ही जर शिवाजीदादा आढळरावांना मतं दिली, आमचा खासदार हक्काचा निवडून गेला तर दादाला कमी म्हणा. ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि आपण आपल्या हाताने आपण एखादं नेतृत्व सोडवायचं का याचा विचार करा. मी म्हणणार नाही, पण साहेबांच्या वयाला मर्यादा आहे, त्यांच्या प्रकृतीला मर्यादा आहे. पुढच्या कालखंडामध्ये ते आपल्याला किती मदत करू शकतात आणि दादा किती मदत करू शकतात एवढीच फक्त तुलना करा. मी वेगळे काही बोलणार नाही. आता समोरचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, वेगळ्या पटवतात. माझ्या सांगण्यावरून आमच्या सांगण्यावरून तुम्ही जीवाचं रान केलं, कोल्ह्याला निवडून दिलं. काय मी विरोध केला, आळंदीत येऊन बसलो, येऊ नको बाबा तू. आणि जगातनं लोक माऊलीच्या पाया पडाले, तू तेवढं सुद्धा जमलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.